A horizontal disk is freely rotating about transfer axis passing through center at the rate 100 revolution per minute. म्हणजे जे velocity angular velocity दिले की दिले 100 rpm. ओके. त्यानंतर a 20 gram bob of wax falls on the disk असं दिले. ओके. And sticks the disk at distance 5 centimeter from its axis. May Bob is fall on this moment of inertia मध्ये चेंज होणार. Moment of inertia of disk about axis passing through center दिलेलं आहे 2 × 10⁻⁴. तिने विचारलंय कॅल्क्युलेट न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ डिस्क. ओके. म्हणजेच ओमेगा फाइंड करायचं आपल्याला. मग काय दिलंय बघा. आता प्रॉब्लेम असल्यानंतर आपल्याला कळालं की इनिशियली ओमेगा 1 एक डिस्क आहे. ह्या डिस्कचा मोमेंट ओमेगा 1 नोन आहे. किती आहे? इट इज 100 rpm. कन्वर्ट करायची गरज नाही, आपण आन्सर आरपीएम मध्येच फाइंड करायचं. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 दिलाय किती? 2 × 10⁻⁴ kg मीटर स्क्वेअर. पहिली केस आहे. आता दुसऱ्या केसला काय दिले त्यांनी? ह्या सेम डिस्कवर डिस्क तीच आहे आणि ह्या डिस्कवर ह्या डिस्क सेंटर इथे म्हणून आपण एक बॉब ऑफ वॅक्स फॉल ऑन दिस. म्हणजे एक गोळा किती डिस्टन्स वर? मी डिस्टन्स ऑफ बॉब दिले 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर म्हणजे 5 × 10⁻² मीटर. एवढ्या डिस्टन्स वर तो बॉब आहे सेंटर बसून. हे डिस्टन्स दिले डी. का दिलंय? विचार करा, हे डिस्टन्स का दिलंय? बॉबचं मास हो दिलंय. किती आहे बॉबचं मास? 20 ग्रॅम. म्हणजे 20 × 10⁻³ kg एवढं बॉबचं मास आहे. बरोबर. ओके. का दिलं असेल हे? विचार करा. टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉब काय असणार? मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर md स्क्वेअर. म्हणजे किती आलंय? मास आहे 20 × 10⁻³ and it is a 5 × 10⁻² चा स्क्वेअर. ओके. म्हणजे कॅल्क्युलेशन वाईज बघितलं तर इट कम 2 आणि हा 0 मी ऍडजस्ट केला इकडे. -3 मध्ये हा 0 झाला ऍडजस्ट. -3 मधलं 1 कमी झालं, -2 झालं. आणि इट इज 25 × 10⁻⁴. ओके. इट इज 50. 25 × 2 50 × 10⁻². आपल्याला -4 पाहिजे कॅल्क्युलेशन साठी. का? तर I1 -4 मध्ये आहे बघा. मग 50 डिवाइड बाय 100 म्हणजे किती आलं? -2 डिवाइड बाय 100 किंवा 2 0 ऍडजस्ट केलं तर 0.5.
into 10 raised to minus 4 हा बॉबचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला kg मीटर स्क्वेअर. आता बॉब डी स्क्वेअर ऍड झाला त्यामुळे न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टीम काय होणार I2 प्लस बॉबमुळे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला I1 प्लस I2. I1 2 into 10 raised to minus 4 and Bob's moment of inertia 0.5 into 10 raised to minus 4 minus 4 मी कॉमन घेतलं तर आन्सर आलं 2 प्लस 0.5 into 10 raised to minus 4. So I2 alert 2.5 10 raised to minus 4 kg मीटर स्क्वेअर. आणि न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया वाढल्यामुळे ओमेगा कमी होणार. डेफिनेटली कसं काय कमी होणार सांगा. कारण या डिस्कवर आपण काय अप्लाय करतोय एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नाहीये फक्त पॉप ऍड झाल्या मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऍड झाला तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगते टोटल मोमेंटम बिफोर इज इक्वल टोटल मोमेंटम आफ्टर. मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट म्हणजे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. बरोबर. I1 2 into 10 raised to minus 4 into ओमेगा 1 किती आहे ओमेगा 1 दिलेलं आहे इट इज 100 RPM. I2 किती आहे 2.5 into 10 raised to minus 4 into ओमेगा 2. कसं कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय करणार सीधा 10 raised to minus 4 कॅन्सल झालं बरोबर. आणि त्यामुळं इट इज 100 into divide by 2.5 is omega 2 and त्यामुळे 200 by 2.5 25 into 8 200 त्यामुळे आन्सर आलं 80 RPM. It is 80 RPM is your final answer. Understood? Is it clear? घ्या मग प्रॉब्लेम.